तर गाईस हे बघा, हे जांभळाची झाड आहेत गाईस, सगळी जांभूळे. चला गाईस मस्तपैकी आपण ही झाडं सगळी लावून घेऊ इकडे. तर गाईस चला पहिला आपण इकडचं सगळं साफसफाई करून घेऊ. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी रोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे करून गाईज रेडी झालेलो आहे. तर गाईज आता मी गाईज निघत आहे गाईज खाली पुण्यामध्ये. तर बघू गाईज पुण्यामध्ये काय चालू आहे, काय बंद आहे गाईज, तुम्हालाही दाखवतो. चला गाईज. गाईज आज तर साधारण सगळा महाराष्ट्र जो आहे तो पूर्ण बंद आहे गाईज. तुम्हाला तर गाईज माहितीच आहे का बंद आहे. तर चला गाईज बघूया काय काय बंद आहे काय काय नाही. आणि हे बघा गाईज, बायकोलाही सुट्टी आहे तिच्या ऑफिसला वगैरे. तर काही सगळ्यांना सुट्टी आहे, म्हणजे पूर्ण अख्खा महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवस साधारण. तर काहीच आता मी निघतो पुण्यामध्ये. बघू काय चालू आहे काय बंद आहे, तुम्हाला दाखवतो. चला. हे गाईच हे बघा, फायनली आता मी इकडे आलेलो आहे गाईच खाली पुण्यामध्ये माझ्या दुकानाच्या इकडे. तर काहीच हे बघा, आपलं जे दुकान आहे गाईच बंद आहे. आणि आपलंच नाही गाईच, बाकीचे दुकाने बाई सगळे बंद आहेत बघा. आता फक्त गाईच बघा, हा एक दुकान अर्धा ओपन आहे आणि तिकडचं एक दुकान आहे गाईच GTV वाला. तो बघा तिकडचा एक 12 नंबर शॉप, तो एक ओपन आहे गाईच. अर्धे ओपन आहे हे शटर पण. आता हे पण गाईच वाटतंय का हे पण लवकर बंद होतील दुपारी आज. तर गाईच आपल्याला तर काय आज सुट्टी आहे. आणि आपले जे GTV शॉप आहे निलेश भाई पण आता बघा बाहेर येतील तर बघा. आता बाहेर लागलेत, त्याचं शॉप आज ओपन आहे बघा निलेश भाईचंही. नाही त्यांना सुट्टी पाहिजे, ते ओपन का ठेवलं काय त्यांचं शॉप. नाही बंद करणार आहे किती वाजता? आता अर्धा पाऊण तास. हां ना. तर नाही गाईच आता पण ह्यांचं पण शॉप काही आता थोडं वेळ बंद होईल आणि बाकीचेही बंद होतील. सकाळ सकाळ ठेवलंच चालू फक्त शॉप यांचे. तर आपण थांबू काही तिकडे बघू. 11 तर वाजले नाही अजून. सर म्हणले होते बंद आहे. थोड्या वेळी काहीच आत्तेवेळी संस्कार होऊन जाईल त्यांचा आहे ना. 11 वाजता 11 वाजता होणार आहे ना. आपल्यालाही बघायला लागणार. 2 मिनिटं त्यांच्यासाठी आपण 11 वाजता श्रद्धांजली 2 मिनिटं काहीच त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली वाहूया. काहीच सगळे दुकानं बंद आहेत काहीच, सगळे लाईनीत काही सगळे दुकानं बंद आहेत तिकडचे. रस्ता पण बघा काहीच पूर्ण सामसूम आहे, खाली रस्ता अख्खा अखंड, कोणच नाही काहीच. तर काहीच थोड्या वेळी अख्खा रस्ता जो आहे पूर्ण बंद होणार नाही. दुकानं पण आहे काही सगळी पूर्ण बंद होईल, अख्खं पूर्ण बंद होणार काहीच बघा थोड्या वेळाने. तर हे बघा काहीच मी इथेच बसलो होतो काही शोरूमच्या बाहेरच. आणि जे आपले उपमुख्यमंत्री काहीच अजितदादा पवार यांचं जे काहीच अंतिम संस्कार होतं ते पण काहीच मी लाईव्हच बघत बसलो होतो. तर काहीच त्यांचं जे अंतिम संस्कार आहे झालेलं आहे. 11 वाजता बोललो होते काहीच, त्यांना 1 तास साधारण लागला होता. तर काहीच 1 तासभर मी ते लाईव्ह बघत बसलो होतो. तर ऑक्सीला मी फोन केला तर ऑक्सी पण येतो आहे काहीच आणि हिम्मत पण येतो आहे. बसू काहीच थोडं आपण इकडेच, मग त्याच्यानंतर काहीच आपण घरी निघू. आणि घरी जाऊन काहीच आपण माझ्या घरापासली जी झाडं वगैरे आहेत काहीच ती सगळी एका साईडला आपण लावून घेऊ, मस्तपैकी अरेंज करू. चला काहीच तुम्हाला दाखवतो. आणि काहीच कसं मला झाडं वगैरे भरपूर आवडतात, ते घरी जाऊन आपण लावत बसू गाईस. चला. तर गाईस तर चला गाईस, आता मी निघतो गाईस घरी. जाताना काहीच काहीतरी खायला नाही ते आपल्याला घरी, तर बघू काहीतरी काहीच चांगलं घेऊन जाऊ आपण घरी खायला. चला. आणि काहीच घरी जाऊन मस्तपैकी आपण जी झाडं होती ती झाडं लावत बसू गाईस. चला जेवण वगैरे करू घरी जाऊन आणि झाडं लावत बसू आपण घरी जाऊन. तर हे गाईस बघा, मी आता घरी आलेलो आहे गाईस. घरी येऊन गाईस मी फ्रेश वगैरे पण झालो आहे गाईस. आणि गाईस येता येतं मी बघा काय काय घेऊन आलेलो आहे. बायकोही बसले आता सोबत जेवायला. तर गाईस येताना मी भजी आणले होते, भजी पण मला आवडतात. आणि उडीद वडे आणि एक आणलं होतं गाईस इडली सांबार मस्त. गाईस बायकोनी पण केलं होतं जेवायला, मटकीची भाजी भाकरी आणि मम्मीने भात पण दिला होता गाईस. तर गाईस चला आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि मग बाहेर जाऊन जी आपली झाडं होती गाईस ती पलीकडच्या साईडला गाईस मस्तपैकी अरेंज करू, लावून घेऊ गाईस. चला गाईस तुम्हाला दाखवतो गाईस, भरपूर झाडं आहेत सगळी ती लावून घेऊ. पहिलं जेवण घेऊ गाईस पोट भरून. तर हे गाईस फायनली बघा आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे गाईस. तर चला गाईस जाऊ, थोडं बाहेर जाऊ गाईस, आपण ती झाडं वगैरे लावून घेऊ, थोडी अरेंज वगैरे करून घेऊ गाईस. चला गाईस तुम्हाला दाखवतो गाईस कुठली झाडं आहेत ती. तर गाईस हे बघा, हे जांभळाची झाडं आहेत गाईस, सगळी जांभुळे. हे पण जांभुळे गाईस. आणि इकडे पण भरपूर आहेत. हा हे बघा, हे बघा माझी आजी पण बाहेरच बसलेली, मस्त हवेत बसले गाईस. ते बघा निवांत बसले म्हातारे. वेल आहे ना ती, कुठे ठेवायची? सुकत सुकत चाललेली तर त्याला अशी टांगा ह्याला सोडायला लागतो. कुठं ती वेल ना, त्याने त्यांच्या सीताफळ झाडा तरी सोडणार आहे. तर गाईस हे बघा,
ही झाडं आपण ही पण जांभळाचीच आहेत, झेंडूची पण आलेत बघा गाईज. आणि आंब्याला तर गाईज ही फक्त जांभळाची झाडं आहेत आणि आंब्याचा बघा हा एक इथंच आलाय. तो ती झाडं गाईज आपण इकडे लावू पलीकडे साईडला. हे जे गाईज थोडंफार आपण इकडे स्वच्छ वगैरे करून घेऊ आणि एवढ्या पट्ट्यात लावून घेऊ आपण इकडे. काय म्हणते? जास्वंद पण लावता तुळशीतली. कुठं आहे जास्वंद? बघ तुळशीत, तुळशीच्या वरणाला काय ती हुंडी राहू दे. वरती हो कुठे आहे जास्वंद? ती बघ ती तुळशीत जास्वंदच आहे. हा ते तुमच्या इकडे ना ते त्या साईडला हा. ते पण लाव. जरा होईल तरी. कुठे? हा त्याला ना माझ्या मातीमध्ये. हे कसलं आलं काय? शोपीचं झाड आलं का काय? हे बघ शोपीचं सगळं. हां तसाला काहीच आपण जाऊ इकडे पलीकडे सगळं साफसफाई करून घेऊ, पहिलं माती वगैरे उकरून घेऊ आणि मग ही सगळी जांभळाची झाडं आहेत कुंडीमधले काढून इकडे लावू, म्हणजे कसं काहीच लवकर तरी वाढते काहीच झाडं ती. तसाला काहीच मस्तपैकी आपण ही झाडं सगळी लावून घेऊ इकडे. तर काहीच चला पहिलं आपण इकडचं सगळं साफसफाई करून घेऊ. हे काढून टाकतो ना सगळं आहे ना. ठीक आहे बस. नाही चप्पल चांगली पाहिजे. हे भारी आहे ना वाढायला, पप्पांनी केलं वाटते. आपला पाईप कुठे आहे? इकडेच आहे ना कुठेतरी वाटतं. आपला पाईप तो बाहेरचा इकडे कुठेतरी आहे ना. कुठे म्हणजे आला असा असं कडे इकडनं असा आहे गेला ना. वीट लागला ना तिथे ठेवू दे. झाड असेल कर त्याला काटे वगैरे काही नाही. हा बोकू मला लागेल बच्चा. क्लीन करतो का? हा
तर हे गाईच हे बघा आता गाईच आपली जी झाडं होती गाईस सगळी मी तर पाठीमागे लावलेलीच गाईस सगळी. तर गाईस थांबा तुम्हाला दाखवतो गाईस भरपूर झाडं आहेत. तर गाईस हे बघा हा एक झाड आहे, हा एक झाड आहे गाईस. तर हा गाईस जांभळाचा झाड आहे. हा एक आपला नॉर्मल फुलांचा गाईस, हा पण जांभळाचाच आहे. हा पण आहे गाईस बघा एक जांभळाचं झाड, हे पण जांभूळच आहे. तर गाईस सगळी ही झाडं लावलेली आहेत मी, सगळी जांभळाचीच आहेत. हे बघा हा ना काही बघा ना काही ही सगळी झाडं मी आता इथं लावलेली आहेत, कारण की काही सगळी झाडं आहेत ना एकाच कुंडीमध्ये सगळी लागली होती ही. आता बघा तिकडे पण काही ऑप्शन आहे झाडांचे त्या कुंडीमधले, ते एक दोन ऑप्शन काही इथं आपण लावून घेऊ आणि मग जाऊ गाईस आपण आतमध्ये. तर गाईस चला आता जाऊ आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ, मस्त गाईस कॉफी वगैरे करून पिऊ गाईस. तर गाईस हे बघा गाईस आता सगळी झाडं किती भारी दिसतात बघा गाईस इथं लावले आता मी. तर काही सगळा कचरा होता गाईस, लोक गाईस काय करतात सगळी कचरा इथं आणून टाकतात. बघा बघा मी हा सगळा कचरा सगळा एका साईडला घेऊन ही जी झाडं आहेत तिथे सगळे लावले गाईस. अजून पण इकडे बघा भरपूर आहेत झाडं बघा इथं, अजून 2 जांभळाची आहेत, हा एक आहे बघा गाईस आंब्याचं पण झाड आहे. इकडं पण गाईस लिंबाची वगैरे झाड आहेत. ते हे काय गाईस तर गाईस ही झाडं इथंच राहू दे गाईस. बघा इथं पण एक झाड लावलं आहे पप्पांनी मस्त केळीचं आहे बघा आतमध्ये, हे बी गाईस वाढेल थोड्या दिवसांनी. तर गाईस हे बघा मी अजून एक झाड लावलेलं आहे हा मोठा आंब्याचा, आणि बाकीचं काय गाईस आहे तीच आहेत गाईस झाडं ही. आता मी लावली तर आहेत गाईस दुसरीकडे, बघू त्यांना रोजच्या रोज आपण वेळेवर गाईस पाणी वगैरे देत जाऊ. बघू गाईस कधीपर्यंत गाईस झाडं मोठी होत आहेत आणि जगतात का नाही गाईस, ते एक मेन गोष्ट आहे गाईस. बघू तर गाईस ही झाडं जगली गाईस मला एकदम खूप भारी वाटेल गाईस. आणि गाईस मी इथं अजूनही गाईस झाडं लावणार आहे. तर गाईस ते आपण पूर्ण अख्खा असं झाडाने भरून टाकू, मस्त गाईस मोठी मोठी झाडं लावून टाकू. मला झाडं तर भरपूर आवडतात गाईस ना त्याच्यामुळे. चला गाईस भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. तर हे गाईस बघा आता मी मस्त गाईस फ्रेश वगैरे झालेलं आहे गाईस. आपली जी गाईस झाडं वगैरे होती ती पूर्ण गाईस लावून झालेली आहेत. तर चला गाईस दुकानात जाऊन एक दूध पिशवी घेऊन येऊ गाईस. हे बघा गाईस मी आता फायनली दूध वगैरे गाईस घेऊन आलोय. तर हे बघा गाईस दूध पिशवी घेऊन आले गाईस. तर चला गाईस फायनली आपली कॉफी वगैरे झालेली आहे बघा. बायकोने काही मस्त कॉफी वगैरे बनवून आणलेली आहे. तर आपण आता दोघं जण गाईस आम्ही दोघं गाईस एकामध्ये पितो. तर गाईस मस्त स्ट्रॉंग कॉफी बनवलेली आहे. चला गाईस कॉफी वगैरे पिऊन घेऊ आणि बाहेर जाऊन बसू गाईस मस्तपैकी. तर गाईस बघा मी आता आतमध्ये आलोय, खाली साधना बसलेली आहे आणि बायको इथं काहीतरी पुऱ्या वगैरे तळते वाटतं तिकडे गॅसवरती. तर गाईस जेवणामध्ये वाटतं आज मस्तपैकी स्पेशल बनवले बायकोनी, तुम्हाला दाखवतो गाईस थोड्या वेळाने. तर गाईस आपण थोड्या जाऊन बसू थोड्या वेळ बाहेरच, कसं आपलं कॉफी वगैरे पण पिलेली आहे. तर गाईस कॉफी पिऊन तर गाईस भरपूर वेळ झाला आपल्याला, बाहेर जाऊन बसू जेवण तर काय होतंच, बघू काय बनवलं बायकोनी स्पेशल तुम्हाला दाखवतो गाईस. तर हे गाईस बघा आता फायनली मी जेवायला बसलो गाईस इकडे, आणि हे बघा गाईस पप्पा पण आहे सोबत जेवायला, साधना पण आहे आणि आम्ही दोघं तर गाईस काय एका ताटामध्ये जेवतो. तर पप्पांना आज लेट झालं आणि मम्मी तर गाईस जेवण झालं मम्मीचं पहिलंच. तर गाईस जेवणामध्ये बघा केलेले आज छोले आणि भटुरे केले गाईस. तर गाईस चला जेवण वगैरे करून घेऊ आणि बाहेर जाऊन बसू आपण. तर हे गाईस फायनली आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे गाईस. तर चला गाईस बाहेर जाऊ मस्तपैकी थोडं वॉकिंग वगैरे करत बसू गाईस इकडे तिकडे. तर गाईस मी आता गाईस वॉकिंग वगैरे करून आलेलो आहे गाईस बाहेर ना. तर गाईस आतमध्ये बसू गाईस एडिटिंग वगैरे करत. तर चला गाईस हा ब्लॉग तो गाईस मी इथेच संपवतो. आवडला असेल लाईक करा गाईस, चॅनल सबस्क्राईब करा गाईस. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय गाईस.